वर्ग साधायचा आहे. रॉकस्टार संघाचा पुढील फलंदाज कृपया लवकर पाठवावा. फलंदाज सर्कल पार आलेला आहे. रॉकस्टार संघाला मोठा असा फटका लागताना पुष्करांच्या रूपात. तिथे सिद्धा यांनी चांगलीशी झेल घेतलेली आहे. प्रीतम असं चांगलीशी गोलंदाजीचा. पुढील फलंदाज लवकर पाठवावा रॉकस्टार संघ. पुढील फलंदाज ते हितेश राऊत यांच्या. गोट्याशी चांगली गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव अशा पद्धतीने टाकताना त्याच्यामध्ये एक गडी बाद करण्यात आलेला आहे तर पुष्करांच्या रूपात. पुढील चेंडू प्रीतम यांचा अनिश यांना पाहूया. पुढील चेंडू अनिश यांना मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे चुकताना प्रीतम यांची चांगलीशी गोलंदाजीचा मुजाहिरा. 3 चेंडू सलग डॉट येताना पाहूया पुढील चेंडू. अनिश कसं पलटवार करतात प्रीतम यांच्यावर. प्रीतम यांचा चेंडू हळूवार पद्धतीने ढकलून काढताना तिथे एक धाव पूर्ण. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती एक गडी बाद 1. पुढील फलंदाज आहेत ते दर्शन. प्रीतम यांचा सामना कसा करतात पाहूया. दर्शन चांगलासा फटका दर्शन ह्यांचा परंतु तिथे 1 धावावर संतुष्ट मानावं लागेल ते रॉकस्टार संघास. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्यात 1 ने भर. धावसंख्या झाली ती 2. आहे बघ इकडे समोर. इकडे आहे बघ समोर. शेवटचा चेंडू या षटकातील प्रीतम ह्यांचा अनिश ह्यांना पाहूया. अनिश काय करतात या चेंडूवर. चांगलासा फुलटोसा पद्धतीचा चेंडू तिकडे ढकलून काढलेला आहे आणि तिथे चांगलासा क्षेत्ररक्षण आणि सिद्धा यांनी बॉल एकदम चांगला कलेक्ट केलेला आहे. तिथे 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 1 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 3. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3. पुढील षटक कोण घेऊन येतात पाहूया. बंटी 11 संघाकडनं सिद्धेय राऊत. पुढील गोलंदाज सिद्धाय राऊत. बंटी 11 संघाकडनं त्यांचा मारा करतील ते हितेश. जरा घाई करावी. दुसऱ्यावरचा पहिला चेंडू घेऊन येताना आणि तिथे चांगलासा कॅच मानावा लागेल तो दादा यांच्याकडनं. हर्षद दादा यांच्याकडनं अनिश यांच्या रूपात 1 विकेट पडताना. पहिल्या चेंडूवर गडी बाद मिळवताना सिद्धेय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 3 धावेवर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकून झालेला आहे.
पुढील फलंदाज रॉकस्टार संघातून सुयोग. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करण्याचा उभारतात आपल्या संघासाठी. सिद्धेय आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून सुयोग यांना. डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज. पाहूया, घाई करावी जरा. सिद्धेय जास्त टाइम घेत आहेत. पुढील चेंडू सुयोग यांना आणि मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट होताना पाहूया पंच का आहे. गडी बाद. दुसरा चेंडू, दुसरा विकेट. सुयोग यांच्या रूपात तिसरा विकेट पडताना रॉकस्टार संघाचा धावसंख्या स्थिरावली ती 3 धावेवर. या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुढील फलंदाज येत आहेत ते प्रणय. हाडू नावाने प्रसिद्ध. आता प्रणय आहेत. प्रणयलाच आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमा कराव्या लागतील जेणेकरून हा सामना जिंकण्यास त्यांना मदत होईल. बी पॅनलमधून त्यांच्या संघ 2 सामने जिंकलेले आहेत. त्याच्यासोबत शिवसाई हे सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. जप्पा 11 संघ 1 सामना जिंकलेला आहे, 2 सामना गमावलेला आहे. आता बंटी 11 संघ तिथेही त्यांनीही 1 सामना जिंकलेला आहे, 1 सामना हरलेला आहे. आता पुढील सामना त्यांचा चालू आहे. पाहूया. चांगलीशी गोलंदाजी, हॅट्रिकवर गोलंदाज. चांगला असा चेंडू तिथे चांगला असा टोलवलेला. प्रणय यांनी कव्हर्सला. तिथे 1 धावेवर संतुष्ट मानावे लागेल. 1 धावेवर भर. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. पुढील चेंडू सिद्धे यांचा. दर्शन यांना. दर्शन रिवर्स पद्धतीचा फटका खेळलेला आहे. तिथे गचा असं क्षेत्ररक्षण आणि गचा क्षेत्ररक्षण झाल्या कारणाने तिथे 4 धावेत भर. चौका गेलेला आहे. 4 धावेने धावसंख्येत भर झाली आणि धावसंख्या झाली ती 8. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. दर्शनाचा सुंदर असा फटका. 4 धावेत भर. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करताना बंटी 11 संघ. दर्शन ह्यांच्यासाठी. सिद्धे यांचा या षटकातील 5वा चेंडू. थोडी घाई करावी. सिद्धे धावतात. आता पंचांना पार करतात आणि चांगला असा टोलावलेला दर्शन ह्यांनी. तिथे 4 धावा. चौकार. सलग दुसरा चौकार दर्शन यांच्या फळीतून. आणि धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 12. या षटकातील अजूनही 1 चेंडू शेष. दर्शन यांचे चांगलेसे फटके आपल्या संघासाठी चांगल्याशा धावा जमा करत आहेत. फायटिंग स्कोर जमा करताना शेवटचा चेंडू या षटकातील. 3 चेंडू चांगले हाताळले होते. सिद्धे यांनी पुढील चेंडू. सिद्धे यांच्या दर्शनांना पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. तिथे पाय चित होताना दर्शन. शेवटच्या चेंडूवर विकेट आला. या षटकात 3 विकेट सिद्धे यांनी घेतलेले आहेत. 3 विकेट घेऊन 9 धावा खर्च केल्यात.
आणि धावसंख्या स्थिरावले 2 ओव्हर 12 धावा. पुढील फलंदाज राजा हिमांशू राजा बाबू. दर्शनाने चांगलेसे 2 फटके खेळले होते, परंतु रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये पायचीत होऊन आलेले आहेत. अपेक्षा होती दर्शन रॉकस्टार संघाला त्यांच्याकडनं की चांगल्या धावा उभारण्यात प्रयत्न करतील, परंतु ते काही झालं नाही. तरी धावसंख्यात त्यांनी चांगलासा भर दिला आपल्या संघासाठी. आता पाहूया प्रणय मात्ताभरचे फलंदाज, आणि आता त्यांच्या समोर आले ते गोलंदाज आहे ते निहाल. आपल्या संघासाठी पाहूया निहाल काय करतायत. आजच्या दिवसात निहाल यांचे गोलंदाजी फार सुंदर मानावी लागेल. आपल्या संघासाठी वरचढ करत असताना, आपल्या संघाला क्वालिफाय करण्याच्या दिशेने पुढे घेऊन जाताना पाहूया निहाल यांचा सामना करतील ते प्रणय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू तिथे हळूवार ढकलून काढलेला प्रणय याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना, पण तिथे चांगलेसं क्षेत्ररक्षण. एका धावेवर स्थिर. एका धावेने धावसंख्येत वाढ होताना धावसंख्यात झाली ती 13. आता आलेत नवीन फलंदाज म्हणजे हिमांशू. निहाल यांचा तेज तर्रार गोलंदाजीचा मारा होताना पुढील चेंडू तिसऱ्या षटकातील सुंदर असा चेंडू तिथे सुंदर असा ढकलून काढलेला राजा हिमांशू यांनी. तिथे 1 धावेत भर. 1 धावेने धावसंख्येत वाढ होताना 14 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू निहाल यांचा, आणि तिथे कॅच व्हायची शक्यता होती, परंतु त्यांनी पूर्णपणे अंग झोकून दिलेलं कॅचसाठी सुंदर असं तिथे बॉल स्टॉप केलेला आहे निहाल यांनी. परंतु 1 धावा हा प्रणय यांनी चोरून घेतलेली आहे. 1 धावेत भर. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू घेऊन येताना तिसऱ्या षटकातील निहाल हिमांशू यांना पाहूया. सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू आणि डॉट पद्धतीचा चेंडू. हिमांशू यांना काही फळीवर आलेला नाही. या षटकातील चौथा चेंडूचा मारा करताना निहाल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, आणि तिथे पाहूया गडी बाद हिमांशू यांच्या रूपात. सुंदर अशी गोलंदाजी होताना बंटी इलेव्हन संघाकडनं फक्त दुसऱ्या ओव्हरमध्ये जे 2 चौके आले त्याने धावसंख्येत भर करताना धावसंख्या स्थिरावली आहे ती 15 धावेवर 5 गडीच्या मोबदल्यात. पहिला गडी बाद झाला तो पुष्कर यांच्या रूपात, त्याच्यानंतर हितेश, मग संयोग, मग दर्शन आणि हिमांशू. आता जात आहे तो सरोज रसल. ह्याच्याकडे सुद्धा उंच पुरे फटके मारण्याची ताकद आहे. पाहूया आपल्या संघासाठी प्रणय आणि सरोज काय करतायत, धावसंख्या कितीने भर करतायत. या षटकातील शेवटचा चेंडू निहाल पाहूया पंचांच्या डावीकडनं मारा करतील ते सरोज. निहालाचा तेज तर्रार गोलंदाजीचा मोजायरा आणि डॉट पद्धतीचा चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती 15 वर 5 गडीच्या मोबदल्यात.
पुढील गोलंदाज पाहूया कोण येत आहेत बंटी इलेव्हन संघाकडनं. हा सामना जर बंटी इलेव्हन जिंकला तर बंटी इलेव्हन संघाचे 2 विन होतील आणि जर रॉकस्टार जिंकला तर रॉकस्टार थेट क्वालिफाय होईल. पाहूया वरचढ तरी दिसते बंटी इलेव्हन संघाची या 3 षटकांमध्ये. 15 धावा स्थिरावून ठेवले ते रॉकस्टार संघास. चला घाई करा बंटी इलेव्हन संघ. चला निहाल जास्त टाइम होतोय. स्ट्राईकला आहेत ते आता प्रणय. उंच फटके मारण्यात माहिर. पहिला सामना प्रणय यांच्या फलंदाजीमुळे रॉकस्टार संघ विन होताना. पाहूया सिद्धा. आयकॉन ह्यांनी सिद्धावर भरोसा ठेवताना सिद्धाला सेकंडवर पुन्हा एकदा दिलेली आहे. पाहूया सिद्धा त्या जबाबदारीवर खरे उतरतात का. त्यांचा मारा करतील ते प्रणय. पंचांच्या उजवीकडून मारा करतील सिद्धा. पाहूया सिद्धा. चला घाई करा जास्त वेळ घेत आहे सिद्धा. पंचांच्या उजवीकडून धावतात पंचांना पार करतात आणि चांगलासा चेंडू तिथे आगळा वेगळा फटका. प्रणय यांना कधीच रिव्हर्स फटका खेळताना आम्ही पाहिला नव्हता परंतु आज पाहिलं पण त्याच्या फळीला काही चेंडू आला नाही. तिथे 1 धावेत भर. धावसंख्या झाली ती 16 लेगबायच्या रूपात. सिद्धा यांच्या चांगली गोलंदाजी हाताळली आहे या इनिंग्समध्ये. कान मंत्र देताना त्यांना सरोज. पुढील चेंडू सिद्धा यांचा आणि शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू आता तिथे परंतु काय फटका काही त्यांना मारता आला नाही परंतु ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये 2 धावा आलेल्या आहेत. सिद्धा यांच्या चुकीमुळे त्या 2 धावा आलेल्या आहेत. जिथे डॉट पद्धतीचा चेंडू होता तिथे सिद्धा यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 18. पुढील चेंडू उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा गडी बाद. सिद्धा यांचा या सामन्यातील 4था गडी. चार विकेट सिद्धा यांनी घेतलेले आहेत. सरोज यांना माघारी परतताना 1 2 3 4 5 6 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्थिरावली ती 18वर. चौथ्या षटकांचा मारा होताना 3 चेंडू टाकून झालेले आहेत. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. पुढील फलंदाज आहे ते प्रशांत बदाने. 5 संघाकडनं बॉक्सजेम खेळतात हे लोक आणि पुन्हा मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होताना आमच्या बाजूला प्रशांत नो स्कोर नाही मिळत आपल्या इथे. पुढील चेंडू पुन्हा मार आणि तिथे 1 धाव.
बॅटची एज लागताना धावसंख्यात 1ने वाढ. धावसंख्या झाली 19. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगलीशी गोलंदाजी करताना सिद्धे आपल्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येताना शेवटचा चेंडू फुलटच पद्धतीचा प्रणय ह्यांनी टोलावून काढला. तर लेगच्या दिशेने तिथे एक धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना प्रणय, परंतु एक धावेवर समाधान मानावं लागेल ते रॉकस्टार संघाला. प्रणय चांगलेचा प्रयत्न करताना आपल्या संघाला चांगल्या धावेवर नेण्याचा प्रयत्न करताना 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 20. सिद्धे यांच्या या षटकामुळे बंटी संघ अजून थोडा मजबूत होताना शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येत आहेत बंटी संघाकडनं. राहुल रोहित चौधरी सिंग का चांगलासा चेंडूचा रोहित यांचा, परंतु वाईड हाताळला आहे. धावसंख्येत 1ने भर. रोहित याच्या गोलंदाजीवर चांगलासा स्पीड आहे पाहू, परंतु थोडासा भरकटताना दिशेस प्रणय आपल्या संघासाठी चांगलीशी खेळी करत असताना आणि मारण्याच्या प्रयत्नात प्रणय सुद्धा बीट होत आहेत. प्रणय यांच्यावर सुद्धा दबाव येत आहे, कारण धावसंख्या अजून 21 वर स्थिरावलेली आहे. आपल्या संघास चांगल्या जिंकण्यासाठी चांगला स्कोर करण्याची गरज असताना 6 विकेट गेलेले आहेत रॉकस्टार संघाचे. पुढील चेंडू रोहित यांचा. प्रणय यांना उंच असा मारलेला फटका तिथे पाहूया, झेल होते का. तिथे शुभम आहेत आणि शुभम यांनी चांगला असा झेल घेतलेला प्रणय यांचा आणि प्रणय हे बाद झालेले आहेत. सात गडीच्या पुढील फलंदाज आहेत ते आकाश कनोजिया. धावसंख्या झाली ती 21. या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू शिल्लक. पाहूया 4 चेंडूमध्ये किती धावा करता येतात रॉकस्टार संघ. डावखुरा फलंदाज पाहूया. डावखुरा फलंदाजाकडनं षटकार चौकाराची आतिषबाजी होते का 4 चेंडूमध्ये. जरी 10-12 रन आल्या या 4 चेंडूमध्ये तरी फायटिंग स्कोअर मानावा लागेल, कारण नाईट मॅच आहेत. रॉकस्टार संघाकडे सुद्धा चांगलेसे गोलंदाज असताना पाहूया पुढील चेंडू रोहित यांचा. चांगलासा चेंडू आणि तिथे उत्कृष्ट फटका मानावा लागेल तो, आणि षटकाराच्या रूपात सुंदर. जसं मी म्हणलं की 4 चेंडूमध्ये चांगल्याशा धावा उभाराव्या लागतील. तिथे एक षटकार आलेला आहे
धावसंख्येत 6ने भर. धावसंख्या झाली ती 27. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. आकाश यांनी आल्या आल्या षटकार ठोकावलेला रोहित यांना. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता रोहित यांचा आणि त्याच्यावर चांगलासा समाचार दिलेला आहे. पुढील चेंडू रोहित यांचा. पाहूया रोहित. आकाश पुन्हा मारण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे गचाचं क्षेत्ररक्षण हर्षवर्धन राऊत यांच्याकडनं. डॉट पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याच्यावर एक धाव चोरून घेतलेली आहे. या षटकातील 2 चेंडू शेष. धावसंख्या झाली ती 28. पाहूया अजून 2 चेंडूमध्ये किती धावा जमा करतात रॉकस्टार संघ. बंटी इलेव्हन संघासमोर रोहित यांचे चांगलेसे गोलंदाजी. तिथे एक फक्त षटकार आला आहे परंतु चांगलासं रोखलेलं आहे पुढील चेंडूवर. आणि तिथे पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि तिथे झेल दान केलेलं आहे रोहित यांनी. सिंपल असा झेल होता तिथे. झेल दान केला आणि एक धाव चोरून काढलेली आहे प्रशांत ह्यांनी. 1 धावाने धावसंख्येत भर झाली. ते धावसंख्या झाली 29. हळूहळू धावा होत असताना धावसंख्या पोहोचली ते 29 वर. फायटिंग स्कोअर होऊ शकतो. ह्या शेवटच्या चेंडूवर जर षटकार किंवा चौकार आला तर धावसंख्येत भर होऊन 33, 34, 35 होऊ शकते. फायटिंग स्कोअर मानावा लागेल यासाठी. शेवटचा चेंडू या षटकातील पुन्हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता परंतु तिथे फटका फसताना तिथे 1 धाव. 2 दुसऱ्या धावचा प्रयत्न. चांगलीची फेकी परंतु गचा असे क्षेत्ररक्षण कीपर यांच्याकडे दादा. 3 धावा धावताना परंतु तिथे एक 1 शॉट असताना 2 धावेमुळे 2 धावेत भर. 2 धाव्याने धावसंख्या झाली ते 31. 32चं आव्हान बंटी इलेव्हन संघास. शेवटच्या चेंडूवर झेल सोडला. तिथे 1 धाव का पळून काढली. त्याच्यानंतर सुद्धा 2च धावा होता म्हणजे 2 धावा असताना 3 धावा पळून काढल्या दादा हर्षवर्धन यांच्याकडनं. गचा असे क्षेत्ररक्षण होताना शेवटला परंतु चांगलं असं रोखून धरलेलं आहे बंटी इलेव्हन संघाने रॉकस्टार संघास. धावसंख्या 31 आणि 32चं आव्हान दिलेलं आहे ते बंटी इलेव्हन संघासमोर. उठा उठा सकाळ झाली. मोदी साहेबांनी आजच्या दिवसातील 14वा सामना शेवटचा सामना बंटी इलेव्हन वर्सेस रॉकस्टार. रॉकस्टार संघाने 32चं आव्हान दिलेलं आहे ते बंटी इलेव्हन संघासमोर. प्रथम फलंदाज जाताना हर्षवर्धन आणि याचं नाव काय तन्मय.
पाहूया बंटिलन संघ या सामन्यामध्ये विजयी होऊन पहिला चेंडू पुष्कर ह्यांचा हर्षवर्धन ह्यांना तिथे चांगलासा फटका हर्षवर्धनचा कव्हर्सच्या दिशेने तिथे एक धाव पूर्ण चांगलासा क्षेत्ररक्षण एक धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती एक चेंडू एक धाव पुढील चेंडू पुष्कर ह्यांचा मारा करतील तन्मय हळूवार पद्धतीचा फटका तिथे चांगलासा टोलावून काढलेला आहे एक धाव आणि धावसंख्येत भर होताना धावसंख्या झाली ती 2 सिंगल स्ट्राइक रोटेट करताना बंटिलन संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहूया रॉकस्टार संघ त्यांना कशा प्रकारे अडवणार पुन्हा एकदा एक धाव हर्षवर्धनच्या फळीतून येताना धावसंख्या 1-1 ने भर होताना धावसंख्या झाली 3 चेंडू 3 धावा 32चं आव्हान असताना पुढील चेंडू पुष्करांचा तन्मयांना मारण्याच्या प्रयत्नामध्ये चुकताना फळीची एज येताना तन्मय ह्यांची दर्शन ह्यांनी त्यांचा चांगलासा चेंडू झेलावलेला आहे आणि गडी बाद तन्मयांच्या रूपात विकेट येताना पहिला गडी बाद 4 चेंडूच्या समाप्तीवर धावसंख्या झाली ते 3 पुढील फलंदाज आहे शुभम सुद्धा चांगलेसे फटके मारतात पाहूया ह्या सामन्यामध्ये कशी खेळी करतात आणि आपल्या संघासाठी किती धावा जमवतात चांगल्या धावा जमवून आपल्या संघास वरचढ करण्यात येते की नाही पाहूया शुभम यांच्याकडून पुष्कर यांचा चांगलासा चेंडू तिथे चांगलासा फटका शुभम यांच्याकडून हळूहळू ढकलून 1-1 धावेत भर येताना धावसंख्या झाली ती 4 शेवटचा चेंडू ह्या षटकातील हर्षवर्धन स्ट्राईकला पाहूयात हर्षवर्धन शेवटचा चेंडू कसा प्रकारे खेळून काढतायत पुष्कर ह्यांचा आणि हर्षवर्धन चांगलासा फटका तिथे क्षेत्ररक्षण कोणीच नाही आणि धावसंख्येत 4 ने भर 4 धावा ने भर झालेला आणि धावसंख्या झाली ती 8 एक षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवर चांगलासा फटका हर्षवर्धन ह्यांचा धावसंख्येत भर धावसंख्या झाली 8 पुढील षटक दर्शन घेऊन येताना चक्री गोलंदाज म्हणावं लागेल दर्शन यांना दर्शन पाहूया कसे चक्री फिरवतात शुभम ह्यांना शुभम पाहूया त्यांना कसा समाचार देत आहेत पॉवर प्लेचा दुसरा षटक दर्शन येताना रॉकस्टार संघाकडनं पहिला चेंडू दर्शन शुभम यांचा ढकलून काढण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे कीपरच्या हातातून चुकी होताना कीपर स्वतः आयकॉन पुष्कर चुकी करताना तिथे विकेट आला असता जर त्यांच्या हातात चेंडू सापडता हर्षवर्धन सुद्धा बाद होऊ शकले असते एक धावेने
धावसंख्येत भर होताना धावसंख्या झाली 9 आणि चांगलासा फटका पण तिथे हातात चेंडू जाताना आणि तिथे आमच्या स्कोरर सांगताना बबूल ह्यांनी तो चेंडू अडवलेला आहे. बबूल ह्यांची आत्ताच एक रील झलकलेली आहे इन्स्टावर षटकाराची ती सुद्धा. आणि आता सुद्धा चांगलासा क्षेत्ररक्षण करताना पुढील चेंडू दर्शन ह्यांचा चांगलासा चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू शुभम ह्यांना 3 चेंडू या षटकातील टाकून झालेत. धावसंख्या स्थिरावली आहे ती 10 वर. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात शुभम बीट होताना रिव्हर्स पद्धतीचा चेंडू फटका मारण्याचा ट्राय केला तर परंतु त्यांच्या बॅटेवर काय फळीवर काय चेंडू येत नाही. दर्शनाचा निर्धाव असा चेंडू पुढील परत पुन्हा एकदा पाहूयात. इकडे चांगलासा टोलाला झेल येताना आणि झेल बाद सिंगल येत होत्या तिथे परंतु शुभम यांनी डॉट करत असताना 3 चेंडू डॉट घेतलेले आहेत त्याच्यामुळे धावसंख्या स्थिरावून गेली 10 वर. 32चं आव्हान आहे अजूनही 22 पाहिजेत. शेवटचा चेंडू ह्या षटकातील अजूनही बाकी आहे. पुढील फलंदाज जाताना प्रीतम गोट्या. पाहूया आपल्या संघास विजयी करून देण्यासाठी किती धावांचे योगदान करतात. आणि प्रीतम यांच्यासाठी सुवर्ण अशी संधी आलेली आहे रोहित यांच्याकडून. जर प्रीतम यांनी जर षटकार ठोकावले तर प्रत्येक 6 वर रोहित घरत म्हणजे त्यांचे छोटे बंधू ह्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक 6 ला. पाहूया प्रीतम काय करतात. षटकार मारतात की सिंगल डबलने आपल्या संघास वरचढ करून देतात. शेवटचा चेंडू होता तिकडे रिव्हर्स पद्धतीचा ट्राय केला परंतु चोरटी धाव म्हणावी लागेल याच्यावर. ह्या चेंडूवर शेवटचा चेंडू होता ह्या षटकातील 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. आणि बघायला गेलं तर दर्शनाची चांगलीशी गोलंदाजी मानावी लागेल. एक षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात त्याच्यामध्ये 1 विकेट घेतलेला आहे शुभमच्या रूपात. अजून एक सुवर्ण संधी आली आहे प्रीतम यांना. जर लगातार 2 षटकार मारले तर 500 रुपये फिनकडनं आणि जर हॅट्रिक षटकार मारले तर 2000चं पारितोषिक. आणि जर रॉकस्टार जिंकली तर अभिजित गौडा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. गोट्यांकडे पुढील षटक घेऊन येताना पुष्कर पुन्हा एकदा. पाहूया प्रीतम मारण्याच्या प्रयत्नात बीट होताना परंतु पंच निर्णय देतात वाईड असा चेंडू स्वेर असा चेंडू. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12. पहिला चेंडू पुष्कर यांचा अतिशय बाहेर असा चेंडू मानावा लागेल प्रीतम ह्यांना. पुन्हा एकदा पुष्कर प्रीतम फुलटॉस चेंडू हळूच ढकलून काढलाय. प्रीतम यांनी चांगलीशी खेळी करत असताना एक धावा जमवत असताना आपल्या संघासाठी स्कोअर हळूहळू वरती नेताना धावसंख्या झाली ती 13. 17 चेंडू 19 धावा. 17 चेंडू 19 धावा. हर्षद हळूहळू खेळत असताना आपल्या संघासाठी 1 धावेच्या भरवर धावसंख्या पुढे सरकवत असताना दुसऱ्या चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली 14.
पुढील चेंडू पुष्कर ह्यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रीतम हे डॉट करत असताना सिंगल सिंगल जर काढतील तर विजयाच्या वाटेला जातील. सिंगल डबल येऊ द्या, षटकार येऊ द्या, परंतु डॉट नका हो. पाहूया पुष्कर यांचा पुढील चेंडू. पुन्हा ढकलून काढलेला आहे गोट प्रीतम ह्यांनी. तिथे पुष्कर ह्यांनी स्टॉप केलेला आहे तिथे. तरी सुद्धा एक धावे भर. धावसंख्या झाली ती 15. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. 14 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता. हर्षवर्धन मारा करतील ते पुष्कर ह्यांचा. फुलटोस्ट पद्धतीचा चेंडू. चांगला असा चेंडू होता. चान्स होता षटकार चौकारामध्ये तब्दील करण्याचा, परंतु तिथे एकच धावावर समाधान मानावं लागेल. आणि दादा पोहोचलेले आहेत क्रीजमध्ये. एक धावेवर समाधान मानावं लागेल. हर्षवर्धनचा कॉल होता सेकंडचा, परंतु प्रीतम यांनी ते नाकारलं. स्ट्राईक त्यांनी त्यांच्याकडे ठेवली. शेवटचा चेंडू होता. मनसुबा काहीतरी वेगळा असेल असं वाटते गोटा यांचा. शेवटचा चेंडू पाहूया षटकार लागवतात की चौकार लागवतात. फुलटस पद्धतीचा चेंडू. तिथे चांगला असा फटका आहे, पण तिथे हिमांशू यांच्या हातामध्ये चेंडू येताना एकच धावेवर समाधान मानावं लागेल तो गोट्या यांना. एका धावेने भर. धावसंख्या झाली ती 17. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. जुनी 12 चेंडू 15ची आवश्यकता. कंपल्सरी चेस. प्रीतम यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव करत होते फिन. 2 षटकार लगावले तर 500 रुपये. हॅट्रिक मारली तर 2000 रुपये. त्याच्यानंतर जर रॉकस्टार जिंकली तर अन्नू ह्यांच्याकडनं रॉक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर रिव्हर्स 6 मारले त्याच्यावर सुद्धा 500. परंतु षटकाराच्या नादात न जाता आपल्या संघास कसं जिंकून देता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावे. बारा चेंडू 15 धावा. सहयोग. पुढील चेंडू आणि प्रीतम यांचा उंच मारलेला फटका. तिथे नोमॅन्स लँडवर चेंडू पडताना दुसऱ्या धावाचा प्रयत्न. हर्षवर्धनची चांगलीशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 19. आणि समीकरण बदलत असताना 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आपल्या संघात हळूहळू विजयाच्या वाटेने घेऊन जाताना हर्षवर्धन आणि त्यांच्यासोबत प्रीतम. पाहूया सहयोग आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत. सकाळचे वाजले आहेत 6 आणि ब्लॉक पद्धतीचा चेंडू तिथे हळूच ढकलून काढला. प्रीतम यांनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना गचा असं क्षेत्ररक्षण पुष्कर यांच्याकडनं आणि 2 धावेत तब्दील करत असताना प्रीतम 2-2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 21. 10 चेंडू 11 धावेची आवश्यकता. असंच हळूवार खेळत गेले तर आपल्या संघास विजय करू शकतात. पाहूया प्रीतम त्यांचा मारा करतील ते. सहयोग. पुढील चेंडू सहयोग. प्रीतम यांना फुल टच पद्धतीचा चेंडू तिकडे हळूच ढकलून काढला. मारण्याचा प्रयत्न आणि अनिश यांच्याकडनं गचाळचे क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचा प्रयत्न. गचाळशी फेकी नाही मानव सांगत, पण तिथे दर्शन यांचं अचूक अशा नेम आणि
प्रीतम हे बाद झालेले आहेत. आता ह्या चेंडूवर एक धाव आणि विकेट आलेला आहे. तर एका धावेने धावसंख्येत भर झाले ते 22 आणि 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता. आणि पुढील फलंदाज आहे ते निहाल. ह्याच्या पुढील मॅच होईल ती थेट 4 वाजता बंटी 11 आणि जप्पा 11 यांच्यामध्ये. तर जाऊन झोपून घ्यायचं व्यवस्थितपणे. नाही, गुड मॉर्निंग वाले जरी आले 7 वाजता साईडला खेळू शकतात, असं काय हे नाही. जाताना रोलिंग करून जावा, म्हणजे आम्ही थेट सरळ 3 वाजता येऊन थोडंसं पीची आखणी करू. 9 चेंडू 10 धावा सांगितलं रे. ऐका जरा ऐका. सहयोग चौथा चेंडू घेऊन येतील ते निहाल यांना. निहाल कर्णधार स्वतः आता फलंदाजीचा भार सांभाळताना आपल्या संघास विजयी वाटचाल करून देण्याचा प्रयत्न करत असताना तिथे पुष्कर चांगलीशी फेकी करत असताना आणि क्षेत्ररक्षण करत असताना दर्शन यांचा चांगलासा नेम, अचूक असं नेम, उंच मारलेला फटका तिथे नोमॅन्स लँड पडत असताना एक धावेवर संतुष्ट मानावं लागेल. एका धावेत भर गचा अशी फेकी, परंतु एकच धाव और समाधान मानावं लागेल. हळूहळू एक धावाच्या बरोबरीने धावसंख्येत भर होत असताना धावसंख्या झाली 23. अजूनही 2 चेंडू शेष या षटकातील. सहयोग असं वाटत नाही की सकाळचे 5 वाजले आहेत. असं वाटतं की आता संध्याकाळ झालेली आहे आणि प्रकाश ज्योतातील सामने सुरू झालेले आहेत. हर्षवर्धन चांगलाचा फटका, तिथे चांगल्याचे फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यात आलेला आहे तो सहयोग यांच्याकडनं. एक धावेने भर. हर्षवर्धन आपल्या संघास चांगलाच हातभार लावत असताना 7 चेंडू 8ची गरज. 7 चेंडू 8. पण शेवटचा चेंडू निहाल कसं खेळून काढतात. सहयोग ह्यांना उंचापुरा फटका मारतात, सिंगल डबल घेतात की सहयोग डॉट पद्धत चेंडू घेतात. आणि निहाल आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये खरंच चुकलेले आहेत. शेवटचा षटक आणि धावसंख्येची आवश्यकता आहे ती 8. शेवटचा षटक 8 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीचा भार सांभाळत असताना प्रणय. आपल्या संघास विजय करून देतो. पाहूया रॉकस्टार संघास प्रणय आणि बंटी 11 संघास हर्षवर्धन आणि निहाल. चला चला लवकर. प्रणय मारा करतील. हर्षवर्धन फुलटस पद्धतीचा चेंडू आणि तिथे चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न केला असता तर ह्या चेंडूवर चौकार किंवा षटकार तर नक्कीच आला असता, परंतु दादा यांनी तो चेंडू सोडून दिला. स्वेअर चेंडू या षटकातील वाईड असा चेंडू. एक धावेत भर. 6 चेंडू 7 धावा. ब्लॉक्स मध्ये चेंडू तिथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना निहाल, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल.
एका धावेने भर. धावसंख्या झाली ती 26. 5 चेंडू 6 रन. 5 बॉल 6. निहाल स्ट्राईकला आणि गोलंदाजीचा भार आहे तो प्रणय यांच्या हाती. प्रणय यांचा अचूक असं गोलंदाजीचा भुजायला आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु फलंदाज बाद होताना LB. पंचांचा निर्णय अंतिम राहील. निहालच्या रूपात विकेट येताना LBच्या रूपात. पुढील फलंदाज सिद्धा. 4 चेंडू 6ची गरज. सिद्धा आणि हर्षवर्धन. सिद्धा यांनी पाहूया सिद्धा आपल्या संघासाठी काय करतात. प्रणय त्यांच्यावर हावी होत आहेत की सिद्धा त्यांच्यावर हावी होत आहेत की हर्षवर्धन येऊन त्यांच्यावर हावी होत आहेत. पाहूया. शेवटचा षटक, त्याच्यामध्ये 4 चेंडू शेष. 4 चेंडूच्या अरे तिथे सिद्धा गडी बाद होताना, त्रिफळा चित उडताना. प्रणय यांच्या गोलंदाजीवर आता 3 चेंडूमध्ये 6ची गरज. 3 चेंडू आणि 6ची गरज. त्याला स्ट्राईक दे ना तिकडे. हर्षवर्धन तिकडे नॉन स्ट्राईकलाच असताना त्यांना जर स्ट्राईक आली तर ते आपल्या सामन्यास जिंकून देऊ शकतात. त्यांच्यात ती कुवत आहे. हर्षवर्धन पाहूया. 3 चेंडू आणि 6ची गरज. गीतेन राऊत पुढील फलंदाज. पाहूया गीतेन राऊत. हर्षवर्धन स्ट्राईक घेतात का पुढच्या चेंडूवर आपला संघात सामना विजयी करून देतात का. 3 चेंडू आणि 6 कंपल्सरी चेस आहे. धावतात धावतात पंचांना पार करतात आणि तिथे आणि काय केलं आहे गीतेन भाऊ यांनी. हर्षवर्धन बाद करून टाकलं. तिथे जर गीतेन भाऊ जर तुम्ही तिकडे स्ट्राईक सोडली नसती तर हर्षवर्धन स्ट्राईकवर आले असते. तुम्ही जरा घाई केली, लक्ष दिलं पाहिजे होतं. जिंकलेली मॅच कुठे येऊन गेली. रॉकस्टार संघ वरचढ करत असताना आणि 2 चेंडू आणि 6ची गरज. रोहित. मॅच कुठे होती आणि कुठे येऊन गेली. रॉकस्टार संघ वरचढ करत असताना या बंटी 11 संघावर 6 चेंडू 7ची गरज 8ची गरज असताना पहिलाच चेंडू वाईड आला होता. त्याच्यावर 1 धाव आली होती. त्याच्यानंतर सलग 3 विकेट प्राप्त केल्या ते रॉकस्टार संघाने. 2 चेंडू आणि 6ची गरज. पाहूया रोहित आपल्या संघाला विजय करून देत आहेत का. वाईड असा चेंडू आणि वाईडने 1 धाव. 2 चेंडू आणि 5ची आवश्यकता. रोहित मोठा फटका खेळतात का पाहूया आणि आपल्या संघास विजयी करून देतात का पाहूया. रॉकस्टार की बंटी 11. रॉकस्टार की बंटी 11. फुलटॉस चेंडू आणि उंच मारलेला फटका. तिथे 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव ही पूर्ण फेकीशी सुंदर अशी. 1 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता.
कंपल्सरी चेस आहे. बॅट्समन ऐकून घ्या, कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला 3 धावा किंवा चौकार किंवा षटकारच मारावा लागेल या चेंडूवर. शेवटचा चेंडू मारा करतील तर प्रणय रोहित. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आणि अतिरिक्त धावा 1 ने वाढत असताना धाव संख्या 30. समीकरण आलं 1 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा हे कंपल्सरी आहेत. बंटी लेन संघ फलंदाज ऐकून घ्यावे, 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी आहेत. रोहित आपल्या संघास विजय करून देतील तर निहाल यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. सिद्धा यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा चेंडू प्रणय यांचा. पुन्हा एकदा स्क्वेअर असा मारा प्रणय यांचा. कुठे सामना होता, कुठे येऊन गेला. 1 चेंडू आणि 1 धाव. समीकरण असं बदललेलं आहे. पहा 1 षटकामध्ये 8 ची आवश्यकता असताना पहिला चेंडू वाईड आला, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर कंटिन्यू 3 विकेट, नंतर वाईड, मग 2, पुन्हा वाईड, मग पुन्हा वाईड. या षटकामध्ये 9 चेंडू टाकून झालेले आहेत प्रणव यांच्या मार्फत. पाहूया रोहित आपल्या संघास विजय करून देतात का. 1 चेंडू 1 धाव, 1 चेंडू 1 धाव. बघा सुंदर असा सामना. फलंदाज आता पाहूया. 1 चेंडू 1 धाव आणि तिथे चुकत असताना आणि रॉकस्टार संघ विजयी. आणि रॉकस्टार संघ क्वालिफाय होताना बी पॅनल मधून, पहिल्या पॅनल मधनं अनय वॉरियर्स क्वालिफाय होताना. आता समीकरण असं झालंय की बंटी लेवन संघ 3 सामन्यांना 1 सामना विजयी. जप्पा इलेवन सुद्धा 3 सामन्यामधून 1 सामना विजयी. तिथे शिवसाई 3 सामन्यामधून 2 सामने विजयी. समीकरण पूर्णपणे बदलताना जर हा सामना बंटी इलेवन विजयी झाला असता तर पूर्णपणे वेगळं स्वरूप पाहायला मिळालं असतं या सामन्यामध्ये. परंतु जिंकायची मॅच होती बंटी इलेवन संघाला. रोहित यांना शेवटचा चेंडू बॅटीवर घ्यायचा होता.